पुण्याच्या तळवडे आयटी पार्क परिसरातील डाऊनटाउन हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत बुधवारी सकाळीच्या सुमारास एक महिला आणि एक पुरुषाचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। विवाहबाह्य संबंधातून पतीनेच पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे। पुण्यातच जुन्नर येथील तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच असा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे। मंगला सूरज टेंबरे वय 30 राहणार अमरावती आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे वय 55 राहणार अकोला अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत। देहरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। तसेच प्राथमिक तपासात या दोघांचाही खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगला आणि जगन्नाथ तळवडे परिसरात वास्तव्यास होते। मात्र आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना मोकळ्या जागेत या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत। याबाबत नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे तळवडे आयटी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी होत आहे। देहरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तपास करत असून लवकरच या खुनाच्या गुडाचा उलगडा होईल अशी ग्वाही पोलिसांकडून देण्यात आली आहे।